लिंगात ताठरता येण्यासाठी अनेक पुरुष डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय परस्पर मेडिकलमधून सेल्डेनाफिल, टॅडालाफिल अशा पद्धतीच्या औषधांचे हेवी डोसमध्ये सेवन करतात. या औषधांचे जे वेल नोन साईड इफेक्ट आहेत ते पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. यातील महत्वाचे दुष्परिणाम म्हणजे तुमच्या हृदयाची गती वाढू शकते, नाडीचे ठोके अनियमित होऊ शकतात, तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो, स्ट्रोक होऊ शकतो, तीव्र स्वरूपामध्ये तुम्हाला डोकेदुखीला सामोरे जावे लागते. जर तुम्ही सॉर्बिट्रेट सारखी औषधं घेत असाल आणि अशा वेळेस जर तुम्ही वरील औषधं घेतली तर तुमचे बीपी सडनली खूप कमी होऊन मेडिकल इमर्जन्सी देखील येऊ शकते. अशा पद्धतीची औषधं परस्पर मेडिकल मधनं घेतली जातात. हे समाजाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री, ज्याला फर्स्ट हनीमून नाईट म्हणतात, त्यावेळेस अनेक पुरुष आपला संभोगाचा स्टॅमिना उत्तम राहावा, आपले बायकोवरती चांगले इम्प्रेशन पडावे यासाठी पलंगतोड नावाचे पान खातात. या पानामध्ये सेल्डेनाफिल, टॅडालाफिल, आफू, भांग अशा पद्धतीची औषधं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. हे पान खाऊन या पुरुषांना फायदा तर काहीच होत नाही, उलट त्याचे गंभीर दुष्परिणाम त्यांच्यावर होतात व यामधून स्त्रियांमध्ये संभोगाविषयी किळस, घृणा निर्माण होऊ शकते. विवाहानंतर लगेचच संभोग म्हणजे पेनिट्रेटिव्ह सेक्स झालाच पाहिजे असे बंधनकारक नाही. दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे. प्रणयाचा उत्कट बिंदू म्हणजे संभोग हे समजून घेऊन प्रणय कसा करावा हे समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे 64 कलांमध्ये संभोग ही एक कला सांगितलेली आहे आणि कुठल्याही कलेमध्ये कुणीही अचानक पारंगत होत नाही, तर कलेचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला त्याच्यामध्ये पारंगत होणे आवश्यक असते. या सगळ्या या कपलनी आपल्याकडे कामशास्त्रावरची वात्स्यायनाने लिहिलेली कामसूत्र, अनंगरंग, रतिरहस्य अशा पद्धतीची जी पुस्तकं सांगितलेली आहेत त्या पुस्तकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विवाहापूर्वी मॅरेज अँड सेक्शुअल काउन्सिलिंग या कपलचे होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे संभोग म्हणजे नक्की काय हे त्यांना लक्षात येईल व त्यातून संभोगाविषयीचे त्यांचे गैरसमज देखील टाळता येतील. बऱ्याच वेळा अनेक पुरुषांमध्ये शुक्रक्षय असतो, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये वीर्याची निर्मितीच कमी होत असते. अशा वेळेस हे पुरुष सेल्डेनाफिल किंवा टॅडानाफिल सारखी जी औषधं घेतात त्याच्यामुळे त्यांच्या लिंगात ताठरता येते, परंतु शुक्रच्युती म्हणजे वीर्य प्रत्यागम मात्र होत नाही. आणि अशा वेळेस हा जो काही संभोग होतो हा संभोग दोघांनाही अतिशय त्रासदायक आणि हानिकारक होतो. दोघांनाही या बाबतीत खूप त्रास निर्माण होतो. याला ड्राय इजॅक्युलेशन असे म्हणतात. त्यामुळे अशा पद्धतीने अशा वेळी ही औषधं टाळली पाहिजेत. दोघांनीही आनंददायी सहजीवन काय असते हे समजून घेणे गरजेचे आहे. मग त्यांना आपोआप आनंददायी कामजीवनाची अनुभूती घेता येईल. आयुर्वेदामध्ये या सगळ्या समस्यांवरती यशस्वी उपचार सांगितलेले आहेत. फक्त जे आयुर्वेदामध्ये पारंगत आहेत, आयुर्वेदातले तज्ज्ञ आहेत, अशा लोकांकडनं जर तुम्ही व्यवस्थित औषधं घेतली तर आयुर्वेदामध्ये शुक्र वाढवणारी, शुक्रस्तंभक, उत्तम थंड वीर्य तयार करणारी अशा पद्धतीची सुरक्षित औषधं ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत ही उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा आयुर्वेदिक उपचार तुम्ही घेऊन या सगळ्या समस्यांवर सुरक्षितपणे यशस्वीरित्या मात करू शकता.